योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही टोचले कान. तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदम यांच्याकडून आरोपांचे खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप, त्यांना ठोकून काढलं पाहिजे. राऊतांचा हल्लाबोल, मंत्र्यांनी लाच सोडली आव्हाड. नराधम दत्ता गाडीचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक देऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. शिरोडमधल्या गुन्हाळ गावातून मध्यरात्री 1:30 वाजता दत्ता गाडीच्या मुसक्या आवळल्या. बीड जेलमध्ये वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा, तर धनंजय मुंडे यांचा तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटनासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्ष नेते पदासाठीच नाव जवळपास निश्चित. भास्कर जाधवांचे नाव आघाडीवर, तर मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह. सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार. राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा निच्चांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. राज्यामध्ये 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर.